आता तिचं नवं आयुष्य, तिचा नवा संसार सुरू होणार आहे. तिच्या आयुष्यात तिचा नवरा येणार आहे, नवरा. आता तिच्यापासून लांब राहा. गुड मॉर्निंग यश. या यश, गुड मॉर्निंग. काय झालं? काय? यश, असा काय हा एवढं विचारते तरी काही सांगत नाहीये? अरे लक्ष कुठे आहे तुझं? सर, तुमची जागा इकडे नाहीये, तिकडे आहे. सर, काही प्रॉब्लेम आहे का? मी असं काही म्हणालो का मला काही प्रॉब्लेम आहे? तुझा चेहरा का पडलाय? बघितलंस यश, आता सुरेशने पण ओळखलंय. आता तरी खरं काय ते आम्हाला सांग ना. तुम्ही समजता तसं काही नाहीये, काही प्रॉब्लेम नाहीये. सर, माय सेल्फ सुरेश. तुम्ही जरी बोलला नाहीत ना तरी आम्हाला कळून चुकलंय काय झालंय ते. काय कळलंय? हेच की काहीतरी प्रॉब्लेम झालाय. यार त्याचा चेहरा बघा ना, एक्सप्रेशन्स बघा, एकदम असं हार्ट ब्रेक झाल्यासारखं झालंय. शेफाली प्लीज यार, काय चाललंय तुमचं? मी सांगितलं ना मला काही प्रॉब्लेम नाहीये. प्लीज आपापल्या जागेवर जा आणि कामाला लागा. एवढा काय रागवतोयस? यशच्या मनामध्ये लाईफ पार्टनर बद्दलची जी कल्पना आहे, अपेक्षा आहे ना, त्यात नेमकी आपली पूजा बसत नाहीये ग. आणि तुम्हाला तर माहिती आहे, आपण आजच्या यंग जनरेशनला म्हणजे त्यांना फक्त सपोर्ट करू शकतो, सजेस्ट करू शकतो. त्यांना काही आपण फोर्स करू शकत नाही ना. आय नो अगं पूजाबद्दल तू काय मला सांगते? ओ किती क्यूट आहे ती, इतकी सुंदर आहे तुझी मुलगी. मला बघताच क्षणी आवडली होती. पण आता ज्या यशला तिच्याबरोबर लग्न करायचंय, तो जर शुअर नसेल तिच्या बाबतीत, तर मी तरी त्याला किती फोर्स करणार. या हो ना, हे नाही वर्कआउट झालं. बाय. काय तुझं? हक्कललं होतं ना मी तुला, का परत आलीस? हा बघा फोन इथे पडलाय आणि मी घरभर शोधतेय. बहिणी, काय झालं? इतकं थकल्यासारखं का वाटतंय? मी पाणी घेऊ नका तुमच्यासाठी? डोकं फिरवू नको माझं. आधी ते यशने डोकं फिरवलं, त्यात तुझी भर नको आता. त्याचं काय? यशने काय केलंय? की चांगलं मोठं स्थळ आणून दिलं होतं त्याला, नकार दिला त्याने चक्क. काय सांगताय तुम्ही? त्याला समजावलं नाही का? मी त्याला समजावूनही त्याने माझं ऐकलेलं नाहीये. तुम्ही त्याला समजावून देखील यशने ऐकलं नाही, असं याआधी कधी घडलेलंच नाहीये. एक्झॅक्टली. ह्या यशच्या डोक्यात काय चाललंय ना हेच कळत नाहीये मला. जर त्याच्या डोक्यामध्ये दुसरंच कोणीतरी असेल तर? व्हॉट? नाही म्हणजे त्याला जर का दुसरीच कोणती मुलगी आवडत असेल तर तो लग्नाला हो का म्हणेल, नाही का? नाही, हे शक्यच नाहीये. पण समीरची साथ असेल तर अशक्यही काहीच नाहीये. गेले काही दिवस ना तर दोघांमध्ये ना काहीतरी चाललंय. समीर ना एक दोन वेळा
पश्चाताप होईल, तुला पश्चाताप होईल, असं काहीतरी म्हणत होता आणि लगेच ना डायरीमध्ये नोट डाऊन करून ठेवत होता. समीर सारखा ना यशला कोणाशी तरी काहीतरी बोलायला सांगतोय आणि यश मात्र ते काही बोलायला तयार नाहीये. नाही, मला तर खात्रीच वाटते की उद्या ना यश कुठल्या तरी एखाद्या मुलीला घेऊन आपल्या समोर उभी करेल आणि म्हणेल की मला आता ह्याच मुलीशी लग्न करायचंय. तेव्हा तुम्ही काय कराल वहिनी? अहो, लग्नापर्यंत ठीक आहे, पण उद्या जर का एखाद्या मुलीने इथे येऊन तुमच्या डोक्यावरती मिऱ्या वाटल्या तर? इम्पॉसिबल आहे, असं होऊच शकत नाही. नाही नाही, त्याच्या मागच्या रिलेशनशिपमध्ये यशची जी अवस्था झाली ती मी अनुभवली आहे ना. मी त्याचं सांत्वन केलं होतं, मी काळजी घेतली होती त्याची. नाही नाही नाही, यश कुठल्याही मुलीच्या स्वतःहून प्रेमात पडूच शकत नाही. तो कुठल्याही मुलीच्या नादी लागणारच नाही. इनफॅक्ट तो तुझ्या फॅमिलीसाठी, बिझनेससाठी मी सांगितलंय म्हणून मनाविरुद्ध लग्न करू शकतो, पण प्रेम नेव्हर. असं नाहीये वहिनी, मी तुम्हाला सांगते, ऐका. वहिनी, आउट. आर यू ओके? असा का बघतोयस माझ्याकडे? तू अजूनही सिरियस वाटतोयस म्हणून विचारलं ना. तुला सांगितलं ना मला काय झालं नाही, एकदा सांगून कळत नाही. हेच तू शांतपणे सांगू शकतोस ना. एवढं चिडतोयस का माझ्यावर? तुला नेहाच्या लग्नाबद्दल कळलं ना ग? अगं कळलं ना, पण नेहाचं बरं आहे ग. म्हणजे इथे माझं पहिलं लग्न जुळत नाहीये आणि ही दुसरं करायला निघालीये. पण मी काय म्हणते, एकदा लग्न झालं होतं ना, ते तिला टिकवता आलं नाही आणि आता दुसरं लग्न करते. मला तरी ना हा सगळा वेडेपणा वाटते. म्हणजे मन एकदाच जुळतं आणि लग्नही एकदाच होतं. ती हे जे सगळं काही करते ना, ती फक्त एक सेटलमेंट आहे, बाकी काय नाही. काय सेटलमेंट? कसली सेटलमेंट? नाही, नेहाने दुसरं लग्न का करू नये? आय अग्री की तिचं पहिलं लग्न नाही टिकलं, पण त्यात तिची काय चूक आहे? ती व्यक्ती जर का बेजबाबदार निघाली तर त्यात नेहाने त्याची शिक्षा का भोगायची आणि किती दिवस भोगायची?